नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एस पी फिल्ममध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजल्यात 9:05 आता जस्ट चालू केले. तर बघूया पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप लवकरात लवकर मोठ्यात मोठी पडावी. काल चांगला व्यवसाय झाला आणि बघू आज काय होतं का नाही. आणि हा काल जिथं CNG भरायला गेलो तिथं लाईन पुढं हलं ना सारा तास झालं. म्हटलं काय होतं काय नाही बघावं म्हटलं. विचारतं एक पुढं जातं तर लाईन थोडी पुढं सरक होते. मला वाटलं होतं आहे. पुढं बघतो तर बऱ्याच वेळ पुढं गेल्यानंतर असं आलं की लाईन हला नाही. पुढं जाऊन विचारलं तर पंप बंद आहे. का थांबलात वेटिंग करतात की चालू होईल. ते होणारे अर्धा तास नाही. मग अर्धा तास हेड तसंच थांबले लोक. इथनं हल्लो मी तिथे वेल्डिंगचं काहीतरी काम चालू होतं. म्हटलं कशाला थांबलं तर अर्धा तास दुसऱ्या पंपावर जाऊन भरून मोकळा होईल ना आतापर्यंत. मग सांगायला एक माणूस पाहिजे होता तिथं, पण तो नव्हता. तो पुढच्या लोकांना सांगितलं असेल पण ते पुढच्या लोकांनी मागच्या लोकांना सांगितलं नाही. आणि मागची लोक येड्यात थांबली होती. हे जरा वेगळंच झालं नाही का, चुकीचं झालं. लोकांनी एकमेकाला असं सहकार्य केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. मागच्या लोकांना काय माहीत नाही का, नवीन आलेल्या लोकांना हे पुढं काय आलं काय नाही. लाईन एवढी पटपट सरकत नव्हती, हळूहळू सरकत होती. मला वाटलं होतं पण तर मी पुढं जाऊन विचारलं. मग माझं मी निघालं. मागच्यानं मी सांगितलं की बाबा बंद आहे. मग मागची बी निघाली. तिकडे येऊन आपण आपल्या तिकडे आलो. तिला CNG भरलं, पार्किंग लावलं आणि घरी गेलो. तर आज बघूया काय होते काय नाही. आय होप मोठी ऑर्डर पडावी. आपण जरा राऊंड मारूया धनकोडीला आणि बघूया तिकडनं ऑर्डर पडते का नाही पडते. सकाळ चालू केलं नाही, एक राऊंड मारायचं कळतं मार्केट कुठं आहे काय नाही. चला. आय डोंट लाईक इट, आय अवॉइड, बट नमुने लाईक्स मी, आय कांट अवॉइड. म्हणजे हा दे यार, काल एक नमुना आज एक नमुना. आत्ता वाजल्यात किती 10:43 झाल्यात. आणि आता आहे मी मगरपट्ट्यामध्ये टॉवर नंबर 15 येतो. आणि मगरपट्ट्याच्या कुठे 7-8 किलोमीटरवरून एकाला पिकअप केला. त्याला म्हटलं मीटर नाही चाल, नाही म्हटलं. मग ठीक आहे म्हटलं नको. OTP टाकलेलं तर त्याला दुसरं ऑप्शन नव्हतं. तर म्हटलं मग लय वेळ बडबड करा. त्याला समजून सांगितलं तर नाही म्हणते मीटर बंद हो गया भैया, अभी मीटर नहीं चल रहा, अभी खाली उबर चल रहा है. चल रहा है ना उबर म्हटलं, पण मीटर प्रमाणाची हिशोबाने चाललं म्हटलं. तुम्हाला कंप्लेंट करायची तुम्हाला कंप्लेंट करा, काय प्रॉब्लेम नाही म्हटलं. ठीक आहे म्हटलं, देख लूंगा असं तसं. आणि काय फरक पडला मित्रांनो सांगू का. 123 रुपये उबरला दाखवते, इथे 124. 1 रुपये वाढला फक्त. 1 रुपयासाठी झंझट करत होता. त्याला म्हटलं सर ट्रॅफिक लागलं तर पैसे वाढत नाही तर वाढणार नाही. मी असं बी समजून सांगितलं. पण नाही म्हटलं हे तो कब का बंद हो चुका आहे. भाऊ उबर रॅपिडो किंवा भविष्यात किती ॲप्लिकेशन होते सगळे बंद पडतात, पण मीटर कधी बंद पडणार नाही. मीटर चालू होतं, चालू आहे, चालू राहणार आहे, फक्त मीटर. त्यामुळे मित्रांनो भले 1 रुपये वाढते किंवा 10 रुपये वाढते किंवा नाही वाढते काय फरक नाही पडत, पण मीटरनीच चाला. असले किती बी नमुने होते. म्हटलं आम्ही कंप्लीट करूँगा. म्हटलं कर म्हटलं करो. म्हटलं सर तुम्हारा हक है, म्हटलं आपका हक है, आप कर सकते हो. म्हटलं वो तो करूँगा इसमें, कर म्हटलं. मग नंतर आपको पता है का रोज मैं मीटर से नहीं जा रहा हूँ, ये देखो ॲप्लिकेशनमध्ये कसं दिसणार आहे मला हे कळत नाही. ह्यांना IT लिस्टमध्ये घेतलो कोणी, ॲप्लिकेशनमध्ये दाखवतोय. बघ म्हणतोय मी रोज मी ह्याने येतोय, त्याने येतोय ते दिसतं, पण तू मीटरने गेलास का नाही गेलास काय म्हणतात. उद्या जो भेटेल त्याला बी तू म्हणशील नाही मी मीटरने गेलो नाही, पण तू आज मीटरने आलास 1 रुपये जास्त झाला. ते कुठं उद्या लोकांना सांगशील. किंवा ट्रॅफिक नाही लागलं नशीब तर जर ट्रॅफिक लागलं तर 5,000 रुपये वाढले असते, पण तो लोकांना सांगता येत नाही. तो का नाही उद्याच्या माणसाला बी हे सांगत. आणि इतका बडबड करत होता. शेवटी तो मी बी त्याला बोलवतो, प्रत्येक गोष्टीला रिप्लाय येतो. त्याला वाटलं मी गप्प बसेल. बाबा बोलवत चाललंय आपण. मग तो शेवटी तोच म्हणलं त्याला वाटलं, ह्याला कळलं की बाई आपल्याला बोलण्यात हरवतंय, जाऊ दे गप्प बसला. तो म्हणलं ठीक आहे चलो जाय. तो गप्प बसला आणि चालला. म्हणलं किती नाव कसं म्हणलं एवढे गप्प केलं शब्द नाही बोलला. भाई हे लोक बरेच लोक असे आहेत. हेच नाही कालचं बी माजुरडे लोक आहेत. जेवढे आपण म्हणतो बिल्डिंगमध्ये राहतात श्रीमंत आहेत, तेवढे माजलेले लोक, तेवढे गरीब आहेत, तेवढे भिकारडे आहेत. त्यांची लायकी नाही रिक्षा. त्यापेक्षा आपले झोपडपट्टीत एखादा असतो तो भाऊ म्हणतो दर 5,000 रुपये नाही का चहा पे स्वतःहून. मी तुम्हाला हे किस्से सांगितले. बिगारी लोक कधी 10-20 रुपये देतात एक्स्ट्रा स्वतःहून खुशीने. आपण मागत नाही कोणाला, तुम्हाला माहिती, पण ते स्वतःहून देतात. म्हणजे काय बोलायचं असतं लोकांना. लय नमुने IT मधले नमुने. ते IT मधले मला IT मध्ये कसं घेतलं मला हेच कळ ना भाई. म्हणतोय मीटर बंद आहे. त्याला म्हटलं कन्फर्मेशनसाठी चल म्हटलं RTOला मीटर प्रमाणे जाऊ आणि चल म्हटलं कन्फर्मेशन घेऊ. RTOलाच जाऊ डायरेक्ट म्हटलं. नाही म्हटलं इथला टाईम नाही तर मग जाऊ दे ना. तर हे बी म्हटलं सर 5-10 रुपये पडेगा,
नाही तो नाही बडेगा. नाहीच ऐकत तो, नाहीच ऐकत. मी बी नाही ऐकत. चाललो मी तर म्हटलं हॅलो हॅलो हे कॅन्सल नाही होणार, कॅन्सल नाही होणार तर माझी का चुकी म्हटलं. म्हटलं पहिले बघताना आता OTP डालण्याचे पहिले काही येड आहे का तुला OTP टाकायच्या अगोदर सांगायला. OTP टाकणार मगच सांगणार ना, नाही तर तुझं असेल निघून. मग सगळ्यांना हीच सवय लागेल की डायरेक्ट चालला नसेल पहिले OTP टाकायचं मग सांगायचं. नाही तर मग तो अडकून राहतो तो बरोबर येतो. हे ट्रिक आहे, हे टेक्निकल ट्रिक आहेत. अशी लोकांना फक्त सांगायचे फक्त ड्रायव्हर लोकांसाठी. आणि जर पॅसेंजर लोक बघत असेल तर ही गोष्ट इग्नोर करतो मी. फक्त ड्रायव्हर लोकांसाठी, पॅसेंजर लोकांसाठी. तुम्हीच विचार करा, ट्रॅफिक लागतं, CNG जळतं आमचं, आम्हाला नको का आमच्या हक्काचा पैसा. तो म्हणतोय आराम का खाणे का पैसा. आराम बाई म्हटलं बस नाही तर निघ म्हटलं, असलं बोल नको म्हटलं. कष्टाचे पैसे खातो, मीटर पहिल्या बसणं चालू आहे म्हटलं, तुला परवडत असेल तर बस नाही तर राहिले म्हणलं. अभि मेरे को घाई गडबड असल्या मग बस नाही तर जाऊ दे. अशा लोकांना मुळात घेतलंच नाही पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे आता आपले हप्ते, त्यामुळे आता काय करायचं, सहन करायला लागतं असल्या लोकांना. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचे बोलण्याशिवाय ऐकून घेणे. काही शब्दाला शब्द, तू कोणाशी बी नळ पण आपल्याशी नको नडू, शब्दात तर नकोच नडू. तो गप बसला. असो, टोटल मला वाटतं रॅपिडोची पहिली ऑर्डर होती, दुसरी उबरची होती आणि ही तिसरी वाली होती जी बडबडवाला होता, IT वाला. आजचा टायटलच देऊन टाकतो, बडबडवाला IT. वेगळंच काहीतरी वाटतं ना. असं काही बघू अजून काहीतरी घडत थोड्या वेळ, ते बी टायटल एखाद्या दिवस काय सांगतात नाही काय नाही. तर टॉवर नंबर 15 पाशी आणि बघूया इथनं कुठं रुपये गोष्ट. 200, 300, 400 रुपये झाले. 400, 24, 25, 400 रुपये झाले. अजून एखादी छोटी मोठी ऑर्डर पडली तर 500 रुपयाची लेवल येईल, जी की झालीच पाहिजे. 10 वाजून 53 मिनटं झाल्यात. तर भेटूया नेक्स्ट ऑर्डरला. आय होप असले कस्टमर भेटू नको तेव्हा प्लीज. नसन धंदा परवडेल असं किरकिर नको. तर तो बडबड करत चाललेला, मी त्याला म्हणणार होतो उतर बाबा हे बडबड बंद कर, पण जाऊ दे म्हटलं, बघू म्हटलं किती वेळ बडबड करतो. आणि शेवटी उत्तर देईल ना माणसाला, तो समोरचा माणूस गप बसतो. आणि असं नाही की आपण चुकीचं समोरच्या माणसाला उत्तर देतो. तुमची चुकी आहे ना, तुम्ही मान्य करा. आणि जर तुमची चूक नसेल तर भाऊ तू बिंदास नळ, किती छोटा असो किती मोठा असो. मी नेहमी सांगत असतो हक्कासाठी भांडा आपल्या, जर तुम्ही बरोबर असाल तर. चला भेटूया नेक्स्ट ऑर्डरला. आपण आत्ता आलो आहोत, कोणतरी बोलत आहे इकडं, ड्रायव्हर बंधू आपले. CNG कुठे विचारत होते, काय म्हणलं पुढं. तर आपण आत्ता आहोत आवाखाना पॅलेसच्या इकडे. इथं आता जस्ट एकाला ड्रॉप केलं आहे. आणि काय सांगायचं होतं, हां त्या ड्रायव्हरमुळं विसरलं, भाऊमुळं, की काय सीन सांगायचं होतं काय नाही. सीन असा होता की आपल्या बँकेचा हप्ता काल होता 3 तारीख, आज 4 तारीख आहे आणि हप्ता कट झालेला नाही. पैसे आहेत 100-200 जास्तच ठेवतो, 100-200 जास्तच ठेवलेत, तरी बी हप्ता कट झालेला नाही. का झाला नाही मला माहीत नाही आहे. ह्याच्या अगोदर बी असं झालेलं आहे, दुसऱ्या दिवशी कट झालेले. पण आता दुसरा दिवस निम्मा झाला आहे बघा की 1 वाजून 29 मिनटं, फार 1:30 वाजायला लागले तरी बी हप्ता कट झाला नाही. तर आता जेव्हा घराकडे जाईल शोरूमला व्हिजिट करला आणि विचारलं बाबा का पैसे कट नाही केले, नाही तर परत मला फाईन बिल लावसाल बाबा. फाईन तर लावायचं काय त्यांची हेच नाही, कारण आपल्याकडं हाय पैसा आपण ठेवला आहे जमा करून. मर कसं माझं मला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. जर ब्लॉग बघत असाल तर त्याला भांडून रुपये घेऊन हप्ता भरला आहे. कष्टाचा पैसा आहे, सगळ्यांचा कष्टाचा असतो. पण जो करतो ना त्याला असं वाटतं माझं जरा जास्तच कष्टाचा पैसा आहे, बाकी काय नाही. हार्ड डावलं की बाकी काय नाही. तर का कट झालं काय माहिती, पण आज बी कट नाही झालं तर मग प्रॉब्लेम होईल. त्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम होऊ नये, त्यामुळं असं करायचं की आपल्याला शोरूमला जाऊन सांगायचं कट नाही झाले पैसे, बघ बा काय झाले काय नाही. माझ्या बऱ्याच मित्रांचे असे होत असतात आणि बऱ्याच जणांचं असं झालं आहे पैसे कट होत नाही म्हणून डायरेक्ट त्यांचा एक एजंट असतो त्याला पेमेंट करायचं. काय संबंध आहे का तुमच्या एजंटला पेमेंट करायचं. आपण ठरवलं ना बँकेतनं कट करून घ्यायचं, तर तुम्ही बँक बघून घ्या आणि तुम्ही बघून घ्या कट कसं करायचं कसं नाही. आम्हाला माहीत नाही, आम्ही आमचं बँकेत टाकणार आणि तुम्हाला नाही जो तो एजंट धावळा फोन करून कुठे बाबा दे रे पैसा हे न ते रे कशाला कसलेल्या पुढे नको म्हणून बँकला मध्ये ठेवलं आहे आपण, मध्यस्थी बँके. आम्ही बँकलाच पैसे देणार आणि तुम्ही बँकेकडनंच घ्यायचं. नसेल तर ते बँकांना तुम्ही बघून घ्या, आम्हाला माहीत नाही, आम्हाला नाही माहिती. आम्हाला तर आपण तर आजपर्यंत असं केलेलं नाही आहे कधी. वेळेवरच 2 दिवस अगोदरच नेहमी पैसे भरत आलेले. तर बघूया आज पैसे का कट नाही झाले. पहिला माणूस असं असतं जो पैसे कट नाही झाले म्हणून टेन्शनमध्ये आहे,
लोकांचं इथं बाउन्स होतं तरी टेन्शन घेत नाही, आणि इथं माझा हप्ता वेळेवर भरून बी जात नाही म्हणून टेन्शन आहे. टेन्शन सगळ्यांना आयुष्यात टेन्शन लय. केस पांढरे आलेत मध्ये मात्र व्हायला लागलं काय नाही. आत्तापर्यंत टोटल 800 रुपये झाले, जी की खूप चांगली गोष्ट आहे. वाटत नाही आज 1,500 रुपयाला. मोसमले बोर व्हायला लागले. ओला चालू करायला लागतं वाटतं, पण ओलाचं बी असं आहे रेट कमी देते, मग चालू करून बी फायदा नाही. खूप बंदच राहा मित्रांनो. उबर आहे आपलं, उबर ऑफिशियली आहे, त्यामुळे मीटरने नेऊ शकतो आपण. रॅपिडोवर बी होतं थोडं खचपच, पण नेतो तरी न्यायचं. रॅपिडो असो, ओला असो, उबर असो किंवा कसं बी असो, मीटरनेच न्यायचं. जय मीटर. चला बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते का नाही. चला अजून एक सांगायचं राहिलंच की ते हे इकडं बघितलं असं वाटतं कोणतरी लोक मला बघतात, पण ते ब्रँडिंग आहे असो. तर असं आपलं डोकं लई चालतं जरा. तर विषय असं आहे की आपण जसं मगाशी म्हटलं होतो, कुठं होतो आपण वडगाव शिरीला आगाखाना प्लेसच्या इकडं. तेव्हा म्हणलेलो आपण की आपला हप्ता कट झाला नाही आहे, तो आत्ता झालेला आहे. म्हणजे जर तुमचाही असं काही होत असेल तर टेन्शन घेऊ नका, कारण दुसऱ्या दिवशी कट होईल. आपल्याकडनं काही प्रॉब्लेम नाही भाऊ, आपल्याकडनं तर ओके आहे ना, मग टेन्शन नाही घ्यायचं. दुसऱ्या दिवशी कट होईल, पण दुसऱ्या दिवशी बी जर कट नाही झालं तर भाऊ ऑफिसला व्हिजिट करा, कारण एवढं बी त्यांच्यावर तुम्ही मग काय म्हणतात ते शब्द आठवण आहे, त्यांच्यावर अवलंबून राहू नका. असं तर होत नाही. माझं पहिलं बी झालं त्यामुळे मी काय अजून फोन केला नाही. तसं बी आता उंडरीला आहे, तर कात्रजवरनं ऑर्डर मारत किंवा इकडनं बी जरी ऑर्डर इकडनं जवळ पडेल, इकडनं जरी गेलो असलं तरी चाललं असं. पण बघू म्हटलं, आता बॅलन्स चेक केलं तर झाले कमी. म्हटलं ओके, नो प्रॉब्लेम. एक दिवस त्यांच्याकडून लेट झाल्यावर मग 500 रुपये फाईन भेटेल का? आमच्याकडून एक दिवस लेट झालं, आमच्याकडून 500 रुपये फाईन घेता तुम्ही, मग तुमच्याकडून एक दिवस घ्यायला लेट झालं म्हणून 500 रुपये फाईन द्याल का आम्हाला? असे बी नियम पाहिजे होते. आम्ही तर वेळ भरले ना, की आम्हाला वाटलं तुम्ही 3ला कट करणार आहे, पण तुम्ही 3ला कट केलेलं नाही, तुम्ही तर 4ला कट केलं. एक दिवस लेट का कट केलं या हिशोबाने तुम्ही पैसे दिले पाहिजे. असे बी नियम पाहिजे की चुकून जा आमच्याकडून आम्ही 3ला पैसे कट केले नाही, जर आम्ही तुमच्याकडून 4ला किंवा 5ला कट केले तर पर डे 500च्या हिशोबाने आम्ही तुम्हाला देऊ. भाऊ विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे, माझ्यासारखे लेजंडच विचार करू शकतात. चला जोक्स पार्ट बघूया 200 रुपयाला किती वेळ लागतं नाही. चला फायनली मित्रांनो आपण आपल्या एरियात आलो आहोत, आणि 2-3 ऑर्डर मिस झाल्यानंतर तिसरी ऑर्डर पडली, तिसरी चौथी ऑर्डर होती जी आपल्याला ॲक्सेप्ट झाली आपल्याकडून. बरेच ऑर्डर पडत आहे पण ऑपोजिट डायरेक्शनला पडतात, पण आपल्या एरियात पडलं. मी म्हटलं दिवस पावला एकदा मिस झालं, म्हटलं काय व्हायला लागले, पण नशिबात असतं ना जे व्हायचं ते होतंच. ते पडलंच मला. काही वेळानंतर मला ऑर्डर भेटली ती आपल्या एरियात कामगार कल्याण मंडळ पडली, सहकार नगरात दिवस पावला. तर आत्ता इथं बंद केले आपण. आपले टोटल 1500 रुपये झाले, जे की खालीवर झालं सर, वरच झालं सर, मी टोटल टाकलंच. आता इथनं आपण जाणार CNG भरायला, आणि तिथनं गाडी लावून घरी 2 काढ झाल्या. ते म्हटलं होतं तिसरी गाडी कधी बरं झाली उडली, म्हणजे मला अंदाज येईल नाही का CNG भरायचा. तर आता CNG भरूया, आणि CNG भरला तास जाईल, 5 वाजलेत, 6 तास लागेल मला. त्यामुळे म्हटलं आजचा ब्लॉग इथं स्टार्ट करूया, आणि लाईनीला जेव्हा लागेल आपण अर्धा 1 तास करणार काय, तेव्हा एडिट, थंबनेल डिझाईन आणि अपलोडिंग सगळं होऊन जाईल. 7 वाजेपर्यंत ब्लॉग येऊन जाईल. हे बरं आहे. त्यामुळे तो 1 तास आपला वाया जाणार नाही आहे. तो कुठेतरी आपल्या कामासाठी आपण इन्व्हेस्ट करूया. तर चला जाऊया, आणि आजचा ब्लॉग इथं स्टार्ट करूया. चला बाय.